नमस्कार, मी सीमा कांबळे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची लोकप्रशासन या विषयाची विद्यार्थिनी. आपल्यासमोर विषय मांडतीये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी. विषय समोर आला आणि विचारचक्र सुरू झालं. खरंच आपला देश बदलतोय का? या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाज आणि पर्यायाने राष्ट्र याच्यामध्ये नेमके कोणते बदल होणार आहेत? अंमलबजावणी करत असताना एक विकसनशील देश म्हणून आपल्याला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे? हे सगळं विचारमंथन करत असताना मला आठवलं 1991चं न्यूयॉर्कच्या वर्तमानपत्रात आलेली बातमी अशी होती. एका दिवशी एके सकाळी एका जंगलातील वेगाने धावणाऱ्या हरिणीला जाग आली. तिच्या मनात पहिला प्रश्न आला, मला जर माझं अस्तित्व टिकवायचं असेल तर मला याही पेक्षा जोरात धावलं पाहिजे. त्याच दिवशी त्या जंगलच्या राजाला सुद्धा सकाळी जाग आली आणि त्याच्या मनात पहिला प्रश्न आला, मी जरी जंगलचा राजा असलो तरी मला माझं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर हरिणीपेक्षाही अधिक वेगानं मला धावलं पाहिजे. श्रोते हो, हा जो सगळा वेग आहे हा वेग म्हणजे जागतिकीकरण. आणि जेव्हा विकसित देशांच्या तुलनेत आपण विचार करतो तेव्हा या वेगाबरोबर धावण्यासाठी आपण सुद्धा शैक्षणिक दृष्ट्या सक्षम असलं पाहिजे. राधाकृष्णन आयोग झाला, कोठारी आयोग झाला, मुदलियार आयोग झाले, अनेक आयोग झाले. या वेगवेगळ्या शिक्षण आयोगांनी शिक्षण क्षेत्रात अनेक बदल घडवले. पण दिशा थांबलेल्या आणि बंद वाटा जगण्याचा आहे इथे साचलेले किती प्रश्न भोवती असे असंख्य प्रश्न आजही समोर होते. आणि म्हणून हे सगळे प्रश्न सोडवायचे कसे? हे विचारमंथन झालं. शिक्षण क्षेत्रातली अंमलबजावणी कशी करायला पाहिजे याच्यावर चर्चासत्र झाले. आणि हे सगळं चर्चा करत असताना कुसुमाग्रजांनी जसं म्हटलं की साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा, जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. या प्रत्येक कळीला हा फूल म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणूनच विचारमंथनातून निर्माण झालं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. खरंच अत्यंत मोठी योजना आणि त्याची अंमलबजावणी करणं सुद्धा तितकंच अवघड. हे शैक्षणिक धोरण खरंच खूप चांगलं आहे. आधीच्या शैक्षणिक धोरणात शिक्षणाची जी रचना सांगितली होती ती साहजिकच याच्यामध्ये बदलली. 5-3-3-4 अशा पद्धतीने शिक्षणाची बांधणी करण्यात आली. पूर्वी कधी काळी आपल्यावर जे ओझं होतं इंग्रजी माध्यमातून शिक्षण, हे ओझं सुद्धा कमी झालं. मातृभाषेतून शिक्षणाला आता संधी मिळाली. मुलांना लहानपणापासूनच व्यावसायिक शिक्षणाला संधी मिळाली. जे फक्त आपण बाहेर बघत होतो ते आता प्रत्यक्षात मुलांना 6वी पासूनच अनुभवायला मिळणार आहे. 12 बलुतेदार पद्धती जी आपण कधी काळी फक्त ऐकली होती ती पुन्हा अनुभवता येणार आहे. प्रचंड बदल होणार आहेत. हे सगळे बदल होत असताना ब्रेन ड्रेन ही जी संकल्पना आहे, मुलं शिक्षण इथं घ्यायचे आणि नोकरी मात्र परदेशात करायची, ही ब्रेन ड्रेनची संकल्पना सुद्धा कदाचित याच्यामुळे थांबेल. जे मुलं खरोखरच हुशार आहेत अशी विद्यार्थी आपल्याच देशात आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा यासाठी परिश्रम घेतील. अनेक गोष्टी आहेत. पण प्रश्न पुन्हा निर्माण होतो की ही जी शिक्षण पद्धती आहे किंवा हे जे शैक्षणिक धोरण आहे याची अंमलबजावणी कशी करायची? अंमलबजावणी करत असताना अभ्यासक्रम तयार करण्याचे अनेक प्रयत्न झाले, अभ्यासक्रम तयारीही झाला, अंमलबजावणीही झाली. पण प्रश्न पुन्हा निर्माण होतो की हे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना माहिती आहे का? ते पालकांना माहिती आहे का? आणि समाजामध्ये त्याची जाणीव जागृती आहे का? अशा अनेक प्रश्नांचं एकमेव उत्तर आहे. याच्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी आपण चर्चासत्र आयोजित केली पाहिजेत. विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की तू कला शाखेचा असलास तरी तुला विज्ञानाचा अभ्यास करता येईल, तू कॉमर्सचा वाणिज्याचा असलास तरी तुला सायन्सला जाता येईल, तुला सायन्सचा करत असताना तुला संगीत, कला ह्या सगळ्या गोष्टी तुला सांभाळता येतील. हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना कळेल. पालकांना त्यांच्या भूमिका कळायला पाहिजेत, कारण या शैक्षणिक धोरणामुळे माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे किंवा डॉक्टर झाला पाहिजे ही विचारप्रणाली बदलेल आणि समाजाला सुद्धा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे नागरिक मिळतील. पण हे सगळं होण्यासाठी आपण सगळ्यांनी एकवटलं पाहिजे, आपण सगळ्यांनी जाणीव जागृती केली पाहिजे आणि याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच आपण यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया. धन्यवाद.